रात्रीचा 1 वाजता. सगळं गाव शांत झोपलेलं. वायाचा हलकासा आवाज, कुत्र्यांचे अधूनमधून होणारे भुंकण. पण त्याच वेळी इंडी तालुक्यातल्या एका छोट्याशा घरात सुरू होतो जीवघेणा संघर्ष. त्या घरात झोपलेला होता शेतकरी बीरप्पा, पत्नी आणि 2 लहान मुलांसोबत. पण अचानक कुणीतरी घरात शिरलं आणि सुरू झाली एक अशी घटना ज्याने एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. बीरप्पा साधा शेतकरी होता, मेहनतीचा, प्रामाणिक आणि गावातल्या प्रत्येक माणसाशी जिव्हाळ्याने वागणारा. त्याचं घर मोठं नव्हतं, पण सुखाचं होतं. पत्नी सुनंदा, 2 मुलं आणि छोटशेत तेवढ्यातच त्याचं आयुष्य आनंदात चाललं होतं. गावक्यांना वाटायचं बीरप्पा भाग्यवान आहे, त्याचं कुटुंब व्यवस्थित आहे, आयुष्य सुखात जातंय. पण सगळं दिसतं तसं नसतं. या सुखी संसारामागे एक गुपित दडलं होतं, ज्याची कल्पनाही बीरप्पाला नव्हती. 31 ऑगस्टची रात्र. घड्याळाचे काटे 1 वाजून गेले होते. बीरप्पा गाढ झोपला होता. अचानक दरवाजाचा कर्कश आवाज झाला. एखाद्याने आत पाऊल टाकलं. घरात काळोख होता, पण त्या काळोखातून एक छायाचित्र हळूहळू जवळ येत होतं. आणि लगेच त्या अनोळखी माणसाने बीरप्पाच्या गळ्यावर झडप घातली. गप्प बस, आज तुला जिवंत सोडणार नाही. तो माणूस पूर्ण ताकदीने बीरप्पाचा गळा दाबत होता. पण बीरप्पा घाबरला नाही. त्याने कसोशीने झगडत त्या हल्लेखोराच्या तावडीतून स्वतःला सोडवलं. आरडाओरडा केला, 33 वाचवा, वाचवा. गावक्यांना आवाज ऐकून धावत येण्यास वेळ लागला नाही. आसपासचे शेजारी घराभोवती जमले. गोंधळ वाढला आणि हल्लेखोर पळून गेला. गावक्यांनी बीरप्पाला धीर दिला, पण त्या क्षणी बीरप्पा उआऊच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या हल्लेखोराला साथ देणारी स्वतःची पत्नी होती, सुनंदा. होय, बीरप्पाची पत्नी स्वतःच्या नव्याला संपवण्यासाठी त्याच्या विरोधात उभी राहिली होती. हल्लेखोराला ती म्हणत होती, बीरप्पाला या काहीही करून जिवंत सोडू नकोस. तो हल्लेखोर चोर नव्हता, तो बीरप्पाचा शत्रूही नव्हता, तर होता सुनंदाचा बॉयफ्रेंड सिद्धाप्पा आणि त्याचा साथीदार. सिद्धाप्पा गावातलाच तरुण. बीरप्पा शेतात असताना घरात सुनंदा एकटी पडायची. हळूहळू तिचा आणि सिद्धाप्पाचा संपर्क वाढत गेला. मोबाईलवर तासनतास बोलणं, भेटीगाठी, आणि मग एक गुप्त नातं तयार झालं. बीरप्पाने हे ओळखलं होतं. त्याने सुनंदाला अनेकदा सुनावलंही होतं. सुनंदा आणि सिद्धाप्पा परस्परांपासून लांब गेले आहे असं बीरप्पाला वाटलं. पण प्रत्यक्षात त्यांच्या मनातला आग अजूनही पेटत होती. आणि त्याचा शेवट झाला एका हत्येच्या कटात. हल्ल्यानंतर गावात खळबळ माजली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. बीरप्पाचा जबाब घेतला गेला. तो सिद्धाप्पा होता. माझ्या बायकोसोबत कट करून माझा जीव घ्यायला आला होता, बीरप्पाने सांगितलं. गावकरी सुद्धा थक्क झाले. ज्याचं नातं पवित्र असावं त्या नात्यातूनच असा कट रचला गेला होता. पोलीस सिद्धाप्पाच्या मागावर लागले. त्याला पकडणं कठीण होतं, कारण तो सतत पळत होता. पोलिसांच्या दबावामुळे सिद्धाप्पा घाबरला. त्याने स्वतःचा मोबाईल उघडला आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, हा सगळा कट मी नाही केला, हे सुनंदाने रचलंय. आता ती मला फसवते, स्वतःला वाचवते. कायदा नेहमी स्त्रियांच्या बाजूने असतो, मला कुणी ऐकून घेणार नाही. सिद्धाप्पाच्या डोळ्यात निराशा होती. त्याच्या शब्दात शेवटचं दुःख होतं.
त्याने जीवन संपवण्याचे संकेत दिले. पोलिसांनी सिद्धाप्पाला पकडण्यासाठी सापळा रचला. पण तेवढ्यात गावाबाहेरच्या जंगलातून एक धक्कादायक बातमी आली. एका झाडाला दोरीने लटकलेला सिद्धाप्पाचा मृतदेह सापडला. गावभर खळबळ माजली. ज्याने दुसऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्याला स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं. ही घटना बीरप्पासाठी एका दुःस्वप्नासारखी होती. पत्नीचा विश्वासघात, घरातला कट आणि मग त्या कटाचा शेवट मृत्यू. एका साध्या शेतकऱ्याचा संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाला. एक नातं ज्याच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवायचा होता, तेच नातं त्याच्या मृत्यूचं कारण बनलं होतं. आजच्या जमान्यात मानवी नाती किती रसातळाला गेली आहे याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, बाहेरच्यांचा धोका आप ओळखतो, पण जेव्हा धोका घरातूनच येतो तेव्हा आयुष्याची पाया रचनेचे तुकडे तुकडे होतात. बीरप्पा वाचला कारण तो हुशार निघाला, पण सगळे इतके नशीबवान नसतात. तुम्हाला काय वाटतं, अशा नात्यांचा शेवट का इतका भीषण होतो? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा.